नमस्कार. आपले स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर आर्किटेक्ट स्वप्नील अर्थंबर सर. सिनियर आर्किटेक्ट म्हणण्याचं कारण म्हणजे मागच्या 18-20 वर्षांपासून ते काम करते त्या क्षेत्रामध्ये आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट असेल ज्याच्यामध्ये सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट आहे, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर त्यांनी काम केलेलं आहे. आणि जेव्हा इतका मोठा कामाचा आवाका असतो तेव्हा तेवढेच अनुभव असतात, तेव्हाच तेवढा तो प्रवास रंजक असतो. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारताना अजून वेगळी मजा येणार आहे. त्यामुळे आपण सुरुवात करूया आजच्या या गप्पांना बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि आर्किटेक्ट व्हावं या मागची प्रेरणा किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही आर्किटेक्ट व्हावं? तर काय होती तेव्हाची सिच्युएशन आणि आठवण काय सांगा? शाळा माझी बालविद्या मंदिर 1998चं मी 10वीचा पास आउट आहे. त्यानंतर मी 11वी-12वी साठी अहमदपूरला MGM कॉलेजला होतो. 2012 पासून 12th झालेली माझी. नंतर JNEC औरंगाबादला माझा BArch झालेला आहे. या संदर्भात प्रेरणा म्हणलं तर माझे मित्र गेलेले होते आधी तिथं. मला याची कल्पना पण नव्हती की ह्याची काहीतरी एंट्रन्स एक्झाम असते काय असते. मित्रांसोबत मग मी गेलो, तिथं क्लासेस केले, एंट्रन्स एक्झाम दिली, क्रॅक झाली. त्याच्यानंतर कोइन्सिडेंटली झालेलं, म्हणजे असं काही प्लॅनिंग वाईज नव्हतं हे आर्किटेक्चरला जाणं. पण तेव्हा काही ड्रॉइंगची हॉबी वगैरे होती किंवा? ड्रॉइंगची हॉबी मला लहानपणापासून होती. त्यावेळेस म्हणजे स्कूल लेवलला असताना ड्रॉइंग मी भरपूर करायचो. त्यावेळेस म्हणजे इंटरनॅशनल लेवलला पण ड्रॉइंग काही गेलेले आहेत, म्हणजे स्कूलमध्ये ज्यावेळेस सबमिशन असतं कुठल्या गोष्टीचं त्यावेळेस. पण मग आता एवढ्या सगळ्या कामाच्या गडबडीत हॉबी कंटिन्यू आहे का? हॉबी वर्क म्हणजेच हॉबी झाली आहे. अच्छा, त्यामुळे तशी हॉबी अशी काही वेगळं काही नाहीये, पण मुलांसोबत ज्यावेळेस करतो त्यावेळेस ती आपली हॉबी आपोआप परत बाहेर येते. बरोबर बरोबर. दुसरं म्हणजे एक प्रत्येक आर्किटेक्टच्या पण आयुष्यात एक आणखीन एक स्ट्रगल पिरियड असतो, ते म्हणजे पासआउट झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत. तर तो प्रवास कसा होता आणि पहिल्या प्रोजेक्टची आठवण? यात थोडंसं माझ्यासोबत थोडंसं वेगळं झालेलं. मी म्हणजे 4th इयरला असताना साईट चालू केल्या होत्या. अच्छा. 4th इयर 5th इयर असेपर्यंत माझ्या 3 ते 4 साईट पासआउट होईपर्यंत कम्प्लीट झालेल्या होत्या. त्याच्यामुळे थोडासा मला बेस चांगला भेटला आणि थोडंसं लवकर सेटअप झाला माझं. ओके. सो आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे बिंग आर्किटेक्ट तुम्ही आणि इतक्या वर्षांचा प्रवास मध्ये एक कॉमन फॅक्टर बघितला असेल, तो म्हणजे अनस्किल्ड लेबर. आणि अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज पूर्वी पण जास्त होतं, आता पण जास्त आहे. अशा लोकांबरोबर काम करणं कितपत धोकादायक आहे आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? यात एक म्हणजे बाय द टाइम पिरियड मी एक सोल्युशन काढलं की जे आपला रेग्युलरचा कॉन्ट्रॅक्टर असतो त्यालाच प्रमोट करायचं, जेणेकरून मिस्टेक्स कमीत कमी होतील आणि कामामधली अॅक्युरेसी जास्तीत जास्त आपल्याला भेटेल. आणि याच्यासोबत त्याची टीम कंटिन्यू असल्यामुळे त्यांना ड्रॉइंग पार्ट समजला जातो आणि टेक्निकली ते थोडे थोडे दिवसांनी साऊंड होत जातात. ज्या ठिकाणी नवीन असतात त्या ठिकाणी आपल्याला एफर्ट्स जास्त घ्यावं लागतात, जास्त वेळ साईटवर थांबावं लागतं. आणि काही नवीन गोष्ट करायची असेल तर आपल्याला मग खूप गोष्टी विचार करून आणि खूप व्हिजिट करून तिथं करून घ्यावं लागतात. बरोबर आहे. दुसरं, कुठल्याही कन्स्ट्रक्शनला सुरुवात करण्यापूर्वी रचना किंवा आराखडा, प्लॅन अतिशय महत्वाचा आहे. बिंग आर्किटेक्ट तुम्ही त्याच्यावर काम कसं करता आणि त्याचा इम्पॉर्टन्स तुमच्या नजरेतून काय सांगाल प्लॅनचा? नो डाऊट, प्लॅन तर हा म्हणजे काय म्हणता आत्मा म्हणता येईल त्या बिल्डिंगचा. तर प्लॅन हा व्यवस्थित असेल तर बिल्डिंग तुमची वर्कआउट चांगली होईल आणि यूज करणाऱ्याला पण त्याचा खूप फायदा होईल. वर्कआउट म्हणजे एक तर सुरुवातीला आपण क्लायंटची काय म्हणता येईल त्याला रिक्वायरमेंट पूर्ण फायनल करून घेतो, त्याच्यानुसार मग प्लॅन होतो. प्रत्येक क्लायंटची प्रत्येक ह्याची रिक्वायरमेंट वेगळी असते. काही जणांना वास्तुशास्त्र हवं असतं, काही जणांना नको असतं, काही जणांना जागेचं युटिलायझेशन जास्तीत जास्त पाहिजे, त्यानुसार आपण करून त्यांना प्रोव्हाइड करतो. बरोबर. दुसरं, आता तुम्ही आपण मगाशी टेक्नॉलॉजी बद्दल बोलत होतो की ती पण एवढ्या वर्षात तुम्ही चेंज होताना बघितली. तर आता टेक्नॉलॉजीचा वापर तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये म्हणजे या कामामध्ये कसा होतो, नंबर एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता इतक्या वर्षानंतर आता आपण म्हणलो तुम्ही MBA पण केलं, सो शिकण्याची जर ही आवड तुम्हाला आहे तर मग आता असं वाटतं की अजून कुठला तरी कोर्स पण मी केला पाहिजे या टेक्नॉलॉजीसाठी? हे दोन्ही प्रश्नांबद्दल काय? टेक्नॉलॉजी म्हणायला गेलं तर दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी वाढत जाते, त्याचे बेनिफिट्स पण खूप जास्त आहेत. पण बेनिफिट संदर्भात आपल्या आता ज्या सिटीत आपण बसलोय तिथं लेबर भेटत नाहीत आणि त्याच्यानुसार आपल्याला इक्विपमेंट पण भेटत नाही. तो एक मोठा टास्क आहे, पण तो आम्ही हळूहळू सगळेजण मिळून करतोय त्याच्यावरती. आणि एकतर अदर म्हणजे एक्स्ट्रा शिक्षण जे म्हणताय, तर शिक्षण नो डाऊट कधीच वाया जात नसतं, फक्त त्यासाठी वेळ काढून आपल्याला शिकावं लागतं. मला आहे इच्छा आणखीन बघू, काही चान्स आला तर पुढे आणखीन काही शिकू. दुसरं, तुम्ही म्हणाला तसं सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघांसाठी तुम्ही त्या प्रोजेक्टवर काम केलेलं, तर त्याची काही नावं सांगता येतील का? सांबळे कशा प्रकारचं काम होतं? तर यामध्ये एक माझे पार्टनर आहेत आर्किटेक्ट विवेक देशमुख म्हणून. आम्ही दोघांनी मिळून काही वर्क केलेलं आहे. जसं आपलं बीड जिल्हा परिषदची बिल्डिंग केलेली आहे, परभणी जिल्हा परिषदची बिल्डिंग केलेली आहे, हे झाले स्टेट गव्हर्नमेंटचे.
त्यासोबतच सेंट्रल गव्हर्नमेंटचा म्हणजे आपण ह्याचा प्रोजेक्ट केलेला आहे. इथनं एक 15-20 किलोमीटरवर एक खेड आहे, तिथे एक प्रोजेक्ट केलेला आहे आपण. ओके. दुसरा आता एक प्रश्न थोडा वेगळा आहे, तो हं. म्हणजे जसं आपण सुरुवातीला म्हणालो तसं इतक्या वर्षांचा प्रवास आहे, हो. तुम्ही आर्किटेक्ट आहात आणि परभणीतले आहात, हां. असं अशा तिन्ही अँगलमधनं तो प्रश्न आहे. तो म्हणजे जर परभणी जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठलं क्षेत्र येतं ज्या सेक्टरवर आता काम करायला पाहिजे जर परभणीला पुढच्या 10-15 वर्षात आपल्याला पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल तर असे कुठले सेक्टर आहेत? यात सर बेसिकली आहे, बेसिक म्हणजे तर रोड नेटवर्क आणि त्यासोबत जे अतिक्रमण आहे त्या गोष्टी जर झाल्या, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे परभणीचा तो जर फ्री झालं तर आपण डेव्हलपमेंट जास्त करू शकतो. त्या संदर्भात आम्ही मागे असोसिएशनने बऱ्याच वेळेस कॉर्पोरेशन सोबत कॉन्टॅक्ट करून बरेचसे प्रपोजल दिलेले आहेत. परत इथे ज्या गव्हर्नमेंटच्या जागा आहेत त्या जर डेव्हलप झाल्या, व्यापार संकुल झाले तर ते आणखीन बऱ्याच जणांना कमी किमतीमध्ये तिथं शॉप भेटेल आणि त्यांचा बिझनेस वाढतील. बरोबर. असे बरेचसे काही आम्ही प्रपोजल दिलेले आहेत ऑलरेडी. पण मग हे करण्यासाठी आता सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत, काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सरकारने पावलं उचलणं म्हणजे कारण आता तुम्ही जसं म्हणला की अगदी मुद्दा बरोबर होता तुमचा इन्फ्रास्ट्रक्चरचा, पण इन्फ्रास्ट्रक्चर जर इथं आणायचं असेल तर त्यासाठी काय काय आधी बॅकग्राऊंड तयार करावी लागेल असं तुम्हाला वाटतं? एक तर बेसिक कसं आहे सर, इथल्या लोकांची मेंटॅलिटी बदलली पाहिजे. त्यांनी थोडंसं फाईट करायला शिकलं पाहिजे की आपले काय राईट्स आहेत आणि आपल्याला काय गोष्टी भेटल्या पाहिजेत, मूलभूत सुविधा. त्याच्याबद्दल जर लोक अवेअर झाले तर आपोआपच सरकार पण करेल त्या सगळ्या गोष्टी. बरोबर. दुसरं या क्षेत्रात आता जे पुढचे काय म्हणतो नेक्स्ट जनरेशन आर्किटेक्ट येते किंवा आता ज्यांचं फर्स्ट स्टेप आहे या फील्ड मधलं, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून काय एक सक्सेस फॉर्म्युला द्याल आणि काय एक मंत्र सांगाल त्यांना? मंत्र म्हणणं तर सर कसं होतं, जसं आपलं लोकेशन आहे त्या ह्याच्यात पेशन्स खूप गरजेचे आहेत. तुम्हाला क्विक रिझल्ट भेटणार नाही आणि इथल्या लोकांची मेंटॅलिटी अशी नाही की हा प्रोफेशनल माणूस आहे, ह्याने सांगितलेलं आपण ऐकलं पाहिजे, असं नाहीये. तर तुम्हाला पेशन्स ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. बरोबर. दुसरं आणखीन एक असं आहे की या सेक्टरमध्ये आता तुम्ही एवढे काम करता त्यामुळे आता असा अवघड प्रश्न आहे, जर एकच प्रोजेक्ट सांगायचा झाला की जो प्रोजेक्ट आयकॉनिक प्रोजेक्ट असू शकेल तुमचा, की जो वेगळं काहीतरी केलंय, त्याच्यात युनिक केलंय, नवीन केलंय आणि जे काम करताना एक आनंद समाधान सगळं मिळालं, असा एक प्रोजेक्ट बद्दल आठवण? तसं बघायला गेलं तर सगळ्या अँगलनी जर फुलफिल करायचा प्रोजेक्ट म्हणलं तर एक जिल्हा परिषद बीडची बिल्डिंग जी आहे ती फार सुंदर झालेली आहे. इव्हन तिथं अजितदादांनी सुद्धा स्वतः कौतुक केलेलं त्या बिल्डिंगचं. क्या बात आहे. आणि पंकजाताईंनी तर असं म्हणलंय की मंत्रालयात मला बसायची गरज नाही, मी इथेच बसणार. वा, म्हणजे हे सगळ्यात महत्वाचे कौतुकाचे शब्द आहेत. आणि असा एखादा प्रोजेक्टची आठवण की जो करताना काहीतरी आव्हानं आली, काही अडचणी आल्या, संकट आली आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली त्या आव्हानावर, असा एखादा प्रसंग हवा? असा एखादा प्रसंग म्हणजे एक सिटीमध्येच एक कमर्शियल प्रोजेक्ट आहे माझा, ते 3 वर्षापूर्वी कम्प्लीट झाला. त्याला काय होतं, तिन्ही साईडनी पूर्ण फेस टू फेस कन्स्ट्रक्शन होते, गावठाण असल्यामुळे प्रॉपर्टी, आणि त्यांचे बाकीच्या बिल्डिंगचे फाउंडेशन होते वरती आणि मला जायचं होतं अंडरग्राऊंडला. मग त्यावेळेस बऱ्याचशा अडचणी आल्या, त्याला वेळही खूप लागत गेला. त्यावेळेस आरसीसी डिझायनरनी सपोर्ट केला, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होत गेल्या. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना काय पॅरामीटर्स तुम्ही बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे आणि हे वापरलं पाहिजे? एक तर त्याची स्ट्रेंथ, परत त्याची डक्टिलिटी पॉवर, या बेसिक गोष्टी बघूनच आपण हे ठरवतो. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय याआधी? रनिंग मध्ये चालूच आहे, 5-6 साईट वरती आहे चालू. तर तुमचा प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे अनुभव? नाही सर, चांगला आहे, काही म्हणजे नो डाऊट. ओके. बऱ्याच ह्याच्यामध्ये काय होतं, जो 32 mm चा बार किंवा 40 mm चा बार असतो, त्यावेळेस आपण त्याला बेंड करतो तर त्यामध्ये मायनर हेअर क्रॅक डेव्हलप होऊ शकतं. तसं आपल्या प्रोजेक्ट मध्ये नाहीये, त्याच्यामुळे ते चांगलंच आहे. सो हे होते आर्किटेक्ट स्वप्नील अर्थमवार सर, आणि त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल फार मोजक्या पण महत्वाच्या शब्दांमध्ये सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी जे यंग आर्किटेक्ट आता पहिलं पाऊल ठेवतात त्यांच्यासाठी सांगितलं की पेशन्स सगळ्यात महत्वाचं आहे आणि कुठलेही कन्स्ट्रक्शन असं रातोरात उभं राहत नसतं, त्याला काही वेळ द्यावा लागतो. त्याप्रमाणे या फील्डमध्ये जर पेशन्स तुमच्याकडे असेल तर नक्की या, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत आणि अशीच कौतुकाची थाप मोठ्या मोठ्या लोकांकडनं तुमच्यावर पडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.